आता मी इथे गॅरेजवरती आलो आहे. इथे येऊन म्हणजे आता मला लगभग 1-1.5 तास झाला आहे. आता लगभग 9-9:30च्या आसपास झाले आहेत. तसं आज मी खूप लवकर आलेलो, म्हणजे 8 वाजताच आलेलो मी आज. तसं अजून लवकर आलो असतो, तर मला आज यायचं नव्हतं लवकर. जो सेट होता तो बोलला लवकर यायला, म्हणून मी लवकर आलो. याच्या आधी मग मी जिममध्ये पण गेलेलो आणि मग तिकडनं मग मी घरी गेलो, नाश्ता वगैरे केला आणि मी इथे आलो. आज खूप लवकर उठलेलो मी 6 वाजता. म्हणजे खूप दिवसांनी म्हणू शकतो की मी एवढं लवकर उठलो. तसं मला रोजच 6-6:30ला उठायचं होतं. तर काय माहिती तर मम्मी मला लेट उठत होती. मला जिममध्ये जायला लेट होतं आणि त्याला लेट होतं, आज लवकर उठलो. तसं मला कामालाच जायचं नव्हतं, मला काम सोडायचं होतं. तर जो सेट आहे त्याने अजून पैसे दिले नाही आहे. अजून 4,000 रुपये बाकी आहे. तर त्याचे म्हणून तर आता उरलेले पैसे घ्यायचे म्हणून काम करावं लागतं आता. बोललं की 15 ऑगस्ट काय लवकर ये, काम होईल. आलं लवकर, बघितलं तर गाडीच नाही आली. एकच गाडी घेतली आता, नंतर 1.5 तास व्हायला आलं आहे म्हणजे आता. एवढा लवकर म्हणजे उलटा फायदा पण नाही झाला. तसं माझा महिना झाला आहे. तो पगार आहे तो या महिन्याचा नाही आहे. 8 तारखेला महिना झाला आहे. मागच्या महिन्याचा पगार आहे जो 8 तारीख आहे त्याच्या आधीचा. मागच्या महिन्याचा पगारच देत नाही. या महिन्याचा तर मला वाटत नाही की आता देणार आहे, कारण की हा महिना व्हायच्या आधीच मी काम सोडून देईन. पगार आहे तो मागच्या महिन्याचा, म्हणजे एवढे दिवस मी फ्रीमध्ये काम करतो. आज किती 15 तारीख आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे आज 7 दिवस मी फ्रीमध्ये काम केलं. अजून किती दिवस करायचं माहिती नाही, कारण मागच्या पगारासाठी करतो. म्हणजे मी सोडतो आहे म्हणजे काम. पगार पण बघितला पूर्ण पगार देत नाही. हळूहळू 1,000 2,000 पूर्ण दुसरा महिना येतो जोपर्यंत पगार देतो. आणि त्या महिन्याचा पगार तिसरा महिना असं आहे चालतं. आणि पगार पण जास्त नाही आहे, 12,000 रुपयेच आहे जो पण म्हणजे असं. सॉरी तो मी व्हिडिओ स्टॉप केला, कारण की तो मुलगा आलेला आणि बत्ती करत होता. तर आणि तेच म्हणत होता मला पगार पण एवढा कमी आहे आणि देतो पण एवढा लेट आहे. तर मग मला ते आता करायला जमत नाही आहे ते काम. तर आता मी मग ते सोडणार आहे काम. 4,000 बाकी ते घेईल आणि सोडेल. ते पण भेटेल की नाही नक्की. 3,000 रुपये भेटेल पण सोडून देईल म्हणजे काम आता. म्हणजे म्हणू शकतो की अर्धा महिन्याचा पगार पण भेटला आता, तर म्हणू शकतो की अर्धा महिना मी पकडणार आहे काम पुन्हा. नाही भेटला तर मला ते बिना पैसे घेता सोडून द्यावं लागेल. आणि तो तर 2,000च देणार आहे. आणि 2,000 बोलला की जे गॅरेजवाल्याची गाडी धुतली आहे त्याच्या जमा तेवढे झाले त्याच्या क्लेम घ्यायला. तो आहे तो बोलला की कारवाला तो पण लगेच देणार नाही, पण नखरे झाले देईन की नाही माहिती नाही. बोलावं लागेल की दे बाई लवकर या टाकायला. तर जेवू द्या नंतर मी सोडून देईन, मग तुझं तू बघ कार धुवून या नको जाऊ. तर कारवाला पण लेट देतो म्हणजे पैसे, म्हणजे अर्धे पैसे त्याच्याकडे गेले आणि अर्धे पैसे जे सेट आहे त्याच्याकडे लागले गॅरेजवाला. असं करून मला माझा पूर्ण पगार पूर्ण करायचा आहे. तो कारवाला पण देईल की नाही काय गॅरंटी नाही. आणि ते मी नाही दिले आहे तर तो सेट पण देणार नाही. तो बोलेल हे पैसे बाकी त्याच्याकडूनच घे, ते फक्त 2,000 रुपये देईल. 2,000 तेव्हा देईल तर मग तेव्हा काम चालू करेल. म्हणजे आता खूप मुश्किल आहे म्हणजे आणि किती दिवस थांबावं लागेल काय गॅरंटी नाही म्हणजे आता. आणि गाडी धुवायला पण म्हणजे माझी हालत खराब होते इथे. रस्त्याला सारखे म्हणजे कंप्लेंट करतात चांगली गाडी नाही धुवत परत धुवून. आज धुवायची नाही तरी पण धुतो मी फ्रीमध्ये, धुतो पण आणि हे पण होतं त्यांचं. म्हणजे सगळे आता प्रॉब्लेम झाले म्हणजे आता बघू आता काय होतं ते. सो आता होऊ शकते की काही दिवसात ठीक होईल सगळं. 3 कामं आहेत. पहिलं पगार 4,000 पगार पूर्ण करायचा आहे. सकाळवाले पण पैसे घ्यायचे, तसं ते सेट करून पैसे घ्यायचे. त्यासाठी मला कस्टमरच्या गाड्या धुवायच्या खूप साऱ्या, आणि कस्टमरच्या गाड्या धुवायला लागल्या की त्यांचं ऐकायचं पण आहे बोलणं, म्हणजे चांगली गाडी धुवायची. एवढं सगळं काम करायचं आणि एवढं सगळं करून जेवढे दिवस मी काम केलेलं आहे पैसे पण नाही भेटणार. फ्रीमध्ये करतो, पैसे भेटणार आहे ते मागच्या महिन्याचे 4,000 रुपये